नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे द कल्चरल मॅन अँड कॉइन कलेक्शन। तर काल आपण पाहिले की भारतीय दुर्मिळ नाण्यापैकी 1 पैसा हे नाणे आपण त्याची सर्व माहिती पाहिली। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 2 पैसा आणि 3 पैसा याची माहिती। तर चला तर मी तुम्हाला आज या 2 नाण्यावर संपूर्ण माहिती दाखवणार आहे। हे आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला पाहायचं आहे की 2 पैसे आणि 3 पैसे याबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे। तर हे भारतातील चलनी व जुन्या नाण्यापैकी असलेले हे 2 पैसे व 3 पैसे याची माहिती आपण आज पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण 1 पैसा माहिती घेतली, त्याचे व आजच्या या 2 पैशाचे सर्व इसवी सन कालच्या आणि आजच्या 1 नाणे आणि 2 नाणे आणि 3 नाण्याचे इसवी सन हे सर्व सारखेच आहेत, कारण त्या काळामध्ये 1 पैसा 2 पैसे आणि 3 पैसे हे चलनात होते। हे आणि हे दोन्ही नाणे 2 पैसा आणि 3 पैसा, हे बघा, ही 2 पैसे आणि हे 3 पैसे, हे 3 पैसे आहेत। हे सर्वच नाणे ॲल्युमिनियम मध्ये होते। आणि शेवटाला याच्यामध्ये एक तुम्हाला नाणं दाखवतो। हे 1963 चे नाणे आहे, आयर्न म्हणजे लोखंडी। हे पहा, हे नाणं जाड आहे आणि याच्यापेक्षा थोडं रेखीव आहे, सुबक तुम्ही पाहू शकता। पूर्ण म्हणजे सुंदर दिसतंय ते नाणं, डिझाईन याची बघा, लोखंडी असल्यामुळे हे ऍक्टिव्ह दिसत आहे। हे 2 पैशामध्ये एवढंच नाणं 1963 मध्ये हे लोखंडी आयर्न या धातूपासून बनवलेले होते। कलित करत असताना आमच्या गावामध्ये लमाण्याच्या बाया यायच्या आणि त्यांच्या घुंगटला त्यांच्या भाषेमध्ये छिट म्हणतात। त्या छिटला असे नाणे गुंडाळलेले असायचे, असे एक असं समोरच्या बाजूला त्या घुंगटला असे नाणे, असे वक्राकार नाणे असायचे आणि तेच छिद्र हे तुम्हाला पाहू शकता। म्हणजे मी हे नाणे त्यांच्याकडून मिळवलेले होते। त्यावेळी माझ्याकडे चालू होतं, पण हे नाणं नव्हतं, पण मी म्हणलं आता काही करायचं आणि त्यांच्याकडून हे नाणी घ्यायचं। मग त्यांना सांगितलं की बाबा असं माझ्याकडे संग्रह चालू आहे। तेव्हा त्यांनी मला स्वतः त्या घुंगटमधून काढून हे नाणे दिले होते, ते आजही मला आठवत आहे। तर तुम्हाला आणखीन एक गोष्ट माहित आहे का? हे जेव्हा चलन चालू झाले, पण हे छोटे छोटे चलन जेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये होते, व्यापारामध्ये होते, याच्या अगोदर चलन म्हणून काय चालायचे तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर त्यावेळी हे बघा, ह्या आहेत कवड्या, सर्वांना कवड्या माहीत आहेत, पण हेच कवडी त्या काळात चलन म्हणून चालायचे बाजारात। याच्यापासून व्यवहार व्हायचा, काही वस्तू घराकडे किराणा मालामधून यायच्या, हे त्यावेळेस चलन म्हणून ह्या कवड्या वापरायच्या। आणि याच्यावरूनच म्हण म्हणून प्रसिद्ध होतं, फोटी कवडी भी नहीं मिलेगी, फोटी कवडी भी नहीं मिलेगी, अशा म्हणी होत्या। आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये स्त्रिया आणि नाटकामध्ये हे ते म्हणीचा जास्त वापर व्हायचा। पैशावरून म्हणी म्हणल्या जायच्या, जसे की 1.5 दमडीचा नवरा, नंतर पैसा नाडकान भीतीला घ्या धडका, कोंबडीच्या राण्याची आणि मसाला बाराण्याचा। जुन्या काळात अशा बरीच म्हणी भाषेमध्ये सर्रास बोलल्या जायच्या, जसे की खाया पिया चाराना और गिलास तोडा बाराना। अशा प्रकारे या नाण्यावरून भाषेमध्ये जे म्हणीचा वाक्यप्रचार व्हायचा ते पूर्वीपासून चालत आलेले आहे। आजही आपण पुस्तकामध्ये, कोणत्याही पुस्तकामध्ये जर पाहिलं तर त्या म्हणी, पैशावरून त्या म्हणी आपल्याला आढळून येतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की 2 पैसे आणि 3 पैसे याबद्दल आपण माहिती घेतली। तसेच आजच्या व्हिडिओमध्ये
कवड्या चलनात होत्या ही आपण माहिती घेतली. माझ्या माहितीनुसार तर कवड्याबद्दल माहिती ही कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता आली नसेल. ती आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दिलेली आहे. तेव्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन नाण्यासोबत. धन्यवाद.